आम आदमी पार्टीचा सर्वात तरुण आणि लोकप्रिय चेहरा म्हणजेच राघव चड्डा यांनी 24 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। राघव चड्डा यांचं म्हणणं होतं की आम आदमी पार्टीला मी रक्त आणि घामाने जपलं, माझ्या तरुणाईची 15 वर्ष दिली, पण आता ही पार्टी तिच्या मूळ तत्वांपासून आणि मूल्यांपासून भरकटलेली आहे। पुढे राघव चड्डा म्हणाले की आय वॉज राईट पर्सन इन रॉंग पार्टी, मला त्यांच्या गुन्ह्यांचं भाग व्हायचं नव्हतं। राघव चड्डा यांच्यासह आम आदमी पार्टीचे 10 पैकी 7 एमपीजने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। हा आम आदमी पार्टीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे, परंतु केजरीवाल यांनी म्हटलं की हा एक ऑपरेशन लोटसचा भाग आहे। बीजेपीसाठी मात्र हा एक मोठा स्ट्रॅटेजिक गेन आहे, कारण एक तरुण आर्टिक्युलेट आणि पॉलिसी ड्रिव्हन नेता त्यांच्या पार्टीमध्ये समाविष्ट झाला आहे। पण ज्या राघव चड्डांनी आजपर्यंत ज्या भारतीय जनता पार्टीचा विरोध केला, आज तेच राघव चड्डा भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत। हे तुम्हाला योग्य वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जेस.in ला फॉलो करा।